इंडस्ट्रीतल्या लोकांना नावं ठेवली आणि बॉलिवूड तर सोडाच, आता जान्हवी हॉलिवूडच्या लोकांची तारीफ करताना दिसते. चला तर बघूया तिथे काय बोलते. तर इकडे हे सगळेजण गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि जान्हवी म्हणते की हॉलिवूडच्या लोकांकडून खूप जास्त शिकण्यासारखं आहे. त्यांना ॲक्टिंग पण जमते, सगळं काही जमतं आणि आपल्यामध्ये कसं आहे, मास्टर 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 म्हणजे फक्त डायलॉग पाठ करण्यापुरतंच आपल्याला वेळ मिळतो. तर त्यावर वर्षाताई म्हणतात की हो, फक्त मास्टर करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो. त्यावर अभिजित म्हणतो की तुमचं कसं असतं. त्यावरती जान्हवी सांगते की माझं कसं आहे, माझं 4 दिवसातून सुद्धा कटिंग असतं. म्हणजे मी 7 पानासुद्धा वन टेकमध्ये बोलू शकते. माझे सगळे डायलॉग तोंडपाठ असतात. पण मला बाकीचं काही नाही आठवत. कारण कसं आहे, मला बाकीच्या गोष्टी लक्षात नाहीत राहत. मी विसरभोळी आहे. पण माझा डायलॉग इकडचा तिकडे नाही होत. आणि ज्या गोष्टी मला कुठे हात वर केलेला आहे, कुठे मी खाली बोलले, मी कुठून वळून तिकडे गेले, हे सगळे सीन माझ्या लक्षात असतात. मी काय करते, फक्त रिहर्सलवरती लक्ष देते. बाकी मला माझे सगळे सीन लक्षात असतात. त्यावरती अभिजित विचारतो की असं आपण करू शकतो ना, की आपलं पाठांतर करून घेण्यासाठी एखादा गाईड ठेवू शकतो फिल्मसाठी वगैरे. त्यावरती वर्षाताई सांगतात म्हणजे कसा गाईड? तर जो आपलं पाठांतर करून घेईल असं अभिजित सांगतो. तर वर्षाताई सांगतात की हो, 7-8 वर्ष झाले मी तेच करते. तो मला सांगतो, नायक असतं ते मला सांगतात आणि मग मी डायलॉग पाठ करते आणि मी आता तेच चालू केलं आहे. कधी वाचून आपण पाठ करणार. तर अशा प्रकारे जान्हवी आपल्या ॲक्टिंग करिअरबद्दल इकडे अभिजित आणि वर्षाताई या दोघांना सांगताना दिसते, ज्या की वर्षाताईंनी एक काळ जो होता तो गाजवलेला आहे आणि त्यांना इकडे जान्हवी सांगताना दिसते. या गोष्टीवर काय बोलावं हेच नेमकं कळत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.